नमस्कार. तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला चॉकलेट ड्रायफ्रूट्सचे लाडू. तर त्यासाठी मी इथं 250 ग्रॅम खजूर घेतलेले आहे, त्यामधल्या बिया काढून, आणि 2 चमचे कोको पावडर घेतलेले आहे मी. त्यासाठी आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. इथं मी 50 ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे, 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत, 50 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. इथं मी 50 ग्रॅम घरच्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, बारीक काप करून मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे खोबरं. 50 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत. तीळसुद्धा लहान मुलांसाठी पौष्टिक राहतात आणि खोबरंसुद्धा पौष्टिक राहतं. प्रत्येक आईवडिलाची कंप्लेंट राहते की आपल्या मुलांनी चॉकलेट नाही खाल्लं पाहिजे, गोड नाही खाल्लं पाहिजे. तर आज आपण चॉकलेट फ्लेवरचे लाडू बनवणार आहोत. त्यामध्ये शुगर किंवा गूळ काही घालणार नाही आहे. तर आता आपण हे थोडे थोडे याला भाजून घेऊया. सुरुवातीला आपण हे बिया काढून घेतलेली खजूर घातलेली आहे आपण मिक्सरच्या भांड्यात. त्यानंतर आपण हे 2 चमचे कोको पावडर घालणार आहोत यामध्ये. तर आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कोको पावडरमुळं एकदम असा चॉकलेटचा फ्लेवर आलेला आहे याला. तर हे मिश्रण थोडंसं असं चिकट झालेलं आहे. खजूर आणि कोको पावडर आपण काढून घेतलेले आहे मिक्सरमधून. मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. जास्त पण आपल्याला लाल करायचे नाहीत. थोडासा ब्राऊन कलर झाला की लगेच आपल्याला हे ड्रायफ्रूट काढून घ्यायचे आहेत. तर आपल्याला हे 2 ते 3 मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर हे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स. आपले ड्रायफ्रूट थोडेसे असे रोस्ट करून घेतलेले आहेत. असे थोडेसे असे काजूला असे थोडेसे लालसर झालेले आहेत. तर आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. एका ताटामध्ये आपल्याला काढून हे थंड. आता आपल्याला याच पॅनमध्ये तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. तीळसुद्धा आपल्याला 2 मिनिटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तीळसुद्धा आपले व्यवस्थित भाजलेले आहेत. तीळसुद्धा आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट काढून घेतले होते त्याच ताटात आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ह्याच पॅनमध्ये थोडंसं खोबरं आपल्याला 1 मिनिटासाठी थोडंसं भाजून घ्यायचं आहे. जास्त पण भाजायचं नाही, थोडंसं आपल्याला 1च मिनिटासाठी आपल्याला थोडंसं हे हलवून घ्यायचं आहे गरम पॅनमध्ये. गॅस आपण एकदम मिडियम ठेवलेला आहे. आपला खोबऱ्याचा किससुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे. 1 ते 1.5 मिनिट मी भाजून घेतलेला आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करून हे खाली काढून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. भाजलेले तीळसुद्धा थंड झाल्यानंतर मी थोडेसे जाडसर असे मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत. आणि ड्रायफ्रूटसुद्धा मी थोडेसे असे चॉप करून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतर असे जाड जाड चॉप करून घेतलेले आहेत. तोच पॅन इथं ठेवलेला आहे गॅसवर. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे साजूक तूप 1 चमचा. हे तूप आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे. त्यानंतर आपण खजूर आणि कोको पावडर मिक्सरमधून काढून घेतलेले यामध्ये घालायचं आहे. गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे. आता हे तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला खजूर आणि कोको पावडर मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपल्याला हे थोडंसं असं दाबून याला व्यवस्थित तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करायचं आहे.
त्यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूट घालायचे त्यामध्ये. गॅस आपल्याला बंद करायचा आहे. खोबरं आणि ड्रायफ्रूट यामध्ये घालून घ्यायचं आहेत आपल्याला. त्यानंतर तीळसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे खजूर आणि कोको पावडरमध्ये हे ड्रायफ्रूट, तीळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं गरम आहे तोपर्यंत आपल्याला चमच्यानं हलवायचं आहे. थोडंसं थंड झालं का हातानं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण हे पॅन खाली काढून घेऊया. पॅनमधलं मिश्रण मी एका ताटात काढून घेतलेलं आहे. पॅनमध्ये लवकर थंड होत नाही म्हणून मी एका ताटात काढून घेतलेलं आहे. थोडंसं थंड झालेलं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. खजूर, कोको पावडर आणि ड्रायफ्रूट व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. लहान मुलांना खूप आवडतात लाडू. लहान मुलं ड्रायफ्रूट खात नाहीत तर चॉकलेटचा फ्लेवरमुळे हे लाडू आवडीनं खातात मुलं. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा हा एक लाडू दिला तर शॉर्ट ब्रेकला पोटभरीचा नाश्ता होतो. अशा प्रकारे नक्की लाडू बनवून ठेवा आणि लहान मुलांना द्या, खूप आवडतात. तर आता याचे आपण लाडू वळून घेऊया. छोटे छोटे आपण याचे लाडू वळून घेऊया. याची बाइंडिंगसुद्धा अशी मस्त आलेली आहे तर लाडूसुद्धा व्यवस्थित वळले जातात. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असा मस्त लाडू झालेला आहे. तुम्ही बघू शकता असे मस्त लाडू झालेले आहेत. आपण एका हाताने सुद्धा सहज याचा लाडू बनवू शकतो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तर आता आपण बाकीचे राहिलेले सुद्धा अशा पद्धतीने लाडू वळून घेऊया. तुम्ही बघू शकता झटपट असे आपले चॉकलेट ड्रायफ्रूट्सचे लाडू तयार झालेले आहेत. लहान मुलांना खूप आवडतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी करून बघा. माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.